नमस्कार सर्वांना. तर बघा, आपण कन्सेप्ट क्रमांक 3 घेऊन आलेलो आहोत आज, की विकारी गटामध्ये अविकारी शब्द. काय भानगड आहे? बघा, एकदम सोप्या भाषेत सांगतो, की विकारी गटामध्ये आपण काय घेतोय? नाम, सर्वनाम, विशेषणे आणि क्रियापद. बरोबर. यांचं वर्गीकरण या चार शब्दांच्या या चार जातींचं वर्गीकरण आपण विकारी गटामध्ये करतोय. परंतु यामधलं एक विशेषण असं आहे, की ज्या विशेषणामध्ये आपण म्हणतोय, की काही विशेषणे अविकारी आहेत. ते कसं समजून सांगतो बघा. अविकारी विशेषणे. विशेषणे हे विकारी शब्द जाते आता सांगितलं. तथापि काही विशेषणे अविकारी आहेत. पाठच करून टाकायचंय. पाठच करून टाकायचंय. गरीब, लोकरी आणि कडू. का सांगतोय पाठ करून टाकायचं? कारण आपल्याला ई आणि उ हे पाठ होत नाही, म्हणून गरीब लोकरी कडू पाठ करायचं. त्याच्यावरून गरीब मधला लोकरीतला ई आणि कडूतला उ हे ई उ या अंताची विशेषणे लिंग वचन प्रमाणे बदलत नाहीत. जसं की बघा, गरीबला गरीबच्या समोर मुलगा करा, गरीब मुलगा. इथं गरीब मुलगाचं मुलगी केलं तरी गरीबच राहते. लोकरी कापड, एक कापड अनेक कापडे केली तरी लोकरीच राहते. ओके. कडू कारलं, एक कारलं. कडू गोळ्या, अनेक गोळ्या तरी कडूच राहतंय. म्हणजे कडू बदलत नाही लिंग वाचनाप्रमाणे. लिंग बदला, वचन बदला, ई उ या अंताची विशेषणे बदलत नाहीत. पण यामध्ये बघा, आकारांत विशेषणे आहेत ना, आकारांत विशेषणे. उदाहरणार्थ चांगला, चांगला मुलगा. आता इथं मुलगाचं मुलगी केलं आपण, तर इथं चांगलाचं काय होणार आहे? चांगली होणार आहे. म्हणजे आकारांत विशेषण फक्त बदलतंय. लक्षात ठेवा, आकारांत विशेषण बदलतंय. त्यामध्ये पण या आकारांतामध्ये पण आकारांत संख्या विशेषण आहेत का नाही? बघा इथं 12 मुले. आता लिंग बदलू आपण, 12 मुलीच होणार आहे. म्हणजे 12चं 12च राहतंय. म्हणजे आपण काय निष्कर्ष काढतोय, की आकारांत संख्या विशेषणे आणि ई उ गरीब लोकरी कडू या अंताची विशेषणे ई उ या अंताची विशेषणे लिंग वचनाप्रमाणे बदलत नाहीत. म्हणजेच काही विशेषणे अविकारी आहेत. लक्षात ठेवा, विशेषण आपण विकारी गटात क्लासिफाय करतोय, पण काही विशेषणे अविकारी आहेत. म्हणजेच काय, तर सर्व विशेषणे विकारी आहेत का? तर सर्व विशेषणे विकारी नसतात. आयोगाने 2 वेळा सेंटेन्स विचारलेले आणि या ई उ याच्यावर वारंवार प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आता अजून एक गंमत सांगतो. काही सर्वनामे अविकारी तर काही सर्वनामे विकारी. डिपार्टमेंटल एएसओच्या परीक्षेमध्ये हे वाक्य आयोगाने बरोबर दिलेलं आहे. आपल्या क्लर्क बांधवांनी बघा, पहिल्या आन्सर कीने हे वाक्य आयोगाने चुकीचं दिलं होतं. मग आपल्या क्लर्क बांधवांनी मंत्रालयातल्या काय पाठवले आक्षेप, की कोण, काय, आपण आणि स्वतः हे 4 सर्वनामे आहेत ना, ती सुद्धा लिंग वचनाप्रमाणे बदलत नाहीत. याचाच अर्थ काय, तर ही अविकारी आहेत. ठीक आहे. विभक्तीनुसार बदलतात, नाही बदलत. तो जास्त तज्ञ व्हायचं नाही आपल्याला. फक्त आयोगाच्या जिथं आपण आक्षेप पाठवतो का नाही, तर आपल्या क्लर्क बांधवांनी हे आक्षेप पाठवले, की कोण, काय, आपण स्वतः लिंग वचनाप्रमाणे बदलत नाहीत. म्हणून महोदय, तुम्ही जे पहिल्या आन्सर कीने हे वाक्य चुकीचं दिलंय का नाही, ते आता बरोबर करून द्या. आणि आयोगाने दुसऱ्या आन्सर कीने काही सर्वनामे अविकारी तर काही सर्वनामे विकारी आहेत हे वाक्य बरोबर दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता आगामी काळामध्ये, आगामी परीक्षांमध्ये जर हेच वाक्य सेम टू सेम विचारलं गेलं, तर आपल्याला आयोगाचाच रेफरन्स आहे, की तुम्ही यापूर्वी हे वाक्य बरोबर दिलंय. म्हणजे आगामी परीक्षेत जर हे वाक्य आहे तसं आलं, तर आपल्याला याच वाक्यासोबत राहायचंय, की काही सर्वनामे अविकारी आहेत तर काही सर्वनामे विकारी आहेत. ठीक आहे. थँक्यू.